भगभुगे भगनिवारोदरी भगमासे ओम फट स्वाहा। वेलकम टू नीट बॉन्डिंग। आज आपण सेल द युनिट ऑफ लाईफ मधला नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत, प्रोकॅरियोटिक सेल। प्रोकॅरियोटिक सेलचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। फर्स्ट इज स्मॉलर अँड मल्टिप्लाय मोर रॅपिडली, जसं आपण कोकायमध्ये पाहू शकतो। इकोलायचा रेप्लिकेशन टाईम 20 मिनिट आहे, तसंच युकॅरियोटिक सेलचा ईस्टचा रेप्लिकेशन टाईम 90 मिनिट आहे। तर तेवढ्याच टाईममध्ये इकोलाय 16 टाइम्स जास्त मल्टिप्लाय होतो कम्पेअर टू ईस्ट। सो युकॅरियोटिक सेलपेक्षा प्रोकॅरियोटिक सेल स्मॉलर आहेत आणि मल्टिप्लाय इझिली होतात। नेक्स्ट, आउटर लेअर ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज सेल वॉल, पण ते मायकोप्लाझ्मामध्ये नसतो, सो ते पेनिसिलिन रेजिस्टन्स आहे। सेमी फ्लुइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल सायटोप्लाझम असते आणि जेनेटिक मटेरियल नेक्ट असते, म्हणजे न्यूक्लियर एनव्हलप ॲब्सेंट असते। नेक्स्ट इज प्लाझमिड, ते स्मॉल सर्क्युलर DNA असतात आउटसाइड द जिनोमिक DNA। ते काही बॅक्टेरियाला काही फिनोटायपिक कॅरेक्टर प्रोव्हाइड करतात, म्हणजे की जर बॅक्टेरिया बेसिकली आपण बॅक्टेरियल ट्रीटमेंटसाठी अँटीबायोटिक देतो, जसं टेट्रासायक्लिन, पेनिसिलिन, इरिथ्रोमायसिन। पण जर बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड असेल आणि प्लाझमिडमध्ये जर अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स असेल प्रेझेंट असेल, जसं टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन, एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन, तर हे बॅक्टेरिया मग त्या अँटीबायोटिक्सनं किल नाही होणार। नेक्स्ट इज मॉनिटर बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन विथ फॉरेन DNA। आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण पाहणार आहोत की टिश्यू कल्चर नाहीतर बॅक्टेरियल कल्चर फॉर द इंडस्ट्रियल पर्पजसाठी करण्यासाठी बेसिकली आपण DNA इन्सर्ट करतो त्याच्यामध्ये त्यांचं कल्चर वाढवण्यासाठी। सेल एनव्हलप अँड इट्स मॉडिफिकेशन, बॅक्टेरियाचं सेल एनव्हलप जर ही बॅक्टेरिया कन्सिडर केली तर त्याचं सेल एनव्हलप 3 लेअरपासून बनलेलं असतं। फर्स्ट लेअर इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, देन सेल वॉल, देन ग्लायकोकॅलिक्स। ग्लायकोकॅलिक्स 2 टाईपचा आहे, स्लाइम लेअर अँड कॅप्सूल। जर लूज शीत असेल तर त्याला स्लाइम लेअर म्हणतात आणि जर थिक अँड टफ असेल तर त्याला कॅप्सूल म्हणतात, जसं आपण इथं कॅप्सूल पाहू शकतो। नंतर येतो सेल वॉल। सेल वॉल डिटरमाइन द शेप ऑफ द सेल, कारण की तो आउटर लेअर आहे आणि ऑल्सो सपोर्ट स्ट्रक्चरल सपोर्ट। देन ते बॅक्टेरियाला कोलॅप्सिंगपासून और बस्टिंगपासून प्रिव्हेंट करतं। जसं जर बॅक्टेरियामध्ये वॉटर एंटर झालं तर बॅक्टेरिया स्वेल होईल, तर मग त्याच्या अपोजिटला असल्यामुळे तो त्याच्यावर टर्गर प्रेशर अप्लाय करेल, अपोजिट प्रेशर अप्लाय करेल, सो बस्टिंग प्रिव्हेंट करेल। नेक्स्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, जे सिलेक्टिव्हली परमेबल आहे, म्हणजे काही सबस्टन्सचीच एंट्री ते अलाउर करतं, जसं वॉटरची करतो म्हणून त्याला सेमी परमेबल पण म्हणतात। नेक्स्ट इज मेसोझोम, ते सेलचं एक मॉडिफिकेशन आहे सेल मेम्ब्रेनचं। ते काय आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन इनटू द सेल आहे, जसं आपण इथं पाहू शकतो। ते इन द फॉर्म ऑफ वेसिकल असू शकतं, नाही तर ट्युब्यूल असू शकतं, नाही तर लॅबिले असू शकतं। ते बेसिकली सेल वॉल फॉर्मेशनसाठी हेल्प करतं। नंतर DNA रेप्लिकेशन करतं ड्युरिंग सेल सायकल, आणि त्याचं DNAचं जे रेप्लिकेट झालं आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन डॉटर सेलमध्ये पण करतं। नंतर रेस्पिरेशन अँड सिक्रेशन प्रोसेसमध्ये हेल्प करतं, कारण की तो इन्क्रीज सरफेस एरिया इन्क्रीज करतं, सो एन्झायमॅटिक कंटेंट वाढतात, सो सिक्रेशन आणि रेस्पिरेशनसाठी हेल्प होते। नेक्स्ट आहेत अपेंडेजेस ऑफ द सेल लाईक फ्लॅजेला, पिलाय, फिम्ब्रे। हे सेल सरफेसवर असतात, जसं आपण इथं फ्लॅजेला पाहू शकतो, पिलाय पाहू शकतो। फ्लॅजेला काय आहेत, बॅक्टेरियल मोटिलिटीसाठी हेल्प करतात, म्हणजे बॅक्टेरियाच्या मूवमेंटसाठी हेल्प करतात। ते कसे असतात, थिन अँड फिलामेंटस, आणि त्याचे 3 पार्ट असतात, बेसल बॉडी, हुक अँड फिलामेंट। नंतर पिलाय, ते काय असतात, त्यांची बॅक्टेरियाच्या मोटिलिटीमध्ये काही रोल नाही, ते इलॉंगेटेड अँड ट्युब्युलर असतात आणि ते बॅक्टेरियल ट्रान्सडक्शनसाठी हेल्प करतात। बॅक्टेरियल ट्रान्सडक्शन म्हणजे काय, जर हा एक बॅक्टेरिया असेल आणि हा दुसरा बॅक्टेरिया असेल, हा F पॉझिटिव्ह म्हणजे फर्टिलिटी फॅक्टर असणारा बॅक्टेरिया आहे ना, हे F निगेटिव्ह म्हणजे फर्टिलिटी फॅक्टर नसणारा बॅक्टेरिया आहे, तर ह्याच्यामध्ये हे 6 पिलाय असतात, म्हणजे ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात, आणि ते कॉन्जुगेशन ट्यूब फॉर्म करतात आणि त्याच्या थ्रू F फॅक्टर एका बॅक्टेरियामधून F निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये जातो आणि बेसिकली बॅक्टेरियल ट्रान्सडक्शन और कॉन्जुगेशनमध्ये हेल्प करते। नेक्स्ट आहे फिम्ब्रे, नॉन मोटाईल असतात, हे पण बॅक्टेरियाच्या मोटॅलिटीमध्ये काहीच रोल नसतो, ते स्मॉल ब्लिस्टर लाईक फायबर असतात। जर हे बॅक्टेरिया कन्सिडर केलं आणि ही जर होस्ट टिश्यू कन्सिडर केली आपण, तर ह्या बॅक्टेरियामध्ये हे जे ट्युब्युलर ब्लिस्टर लाईक फायबर्स असतात जे बॅक्टेरियाला अटॅच व्हायला हेल्प करतात होस्ट सरफेस, त्याला फिम्ब्रे म्हणतात, बॅक्टेरियाला ॲडहेशनसाठी हेल्प करतात। नेक्स्ट आहे रायबोझोम अँड इन्क्लुजन बॉडीज। रायबोझोमचा साईज असते 15 × 20 नॅनोमीटर आणि त्याच्यामध्ये 70S रायबोझोम असतात, म्हणजे ते 2 युनिटपासून बनलेले असतात, 30S अँड 40S। स्मॉलर युनिट 30S असतो आणि लार्जर युनिट 40S असतो। आणि असे मल्टिपल रायबोझोम जर एकाच mRNA वर अटॅच होत असतील असे,
तर त्याला पॉलीरायबोझोम और पॉलिझोम म्हणतो, जे प्रोटीन सिंथेसिसमध्ये हेल्प करतात। जसं जर TRNA पहिल्यांदा अमायनो ॲसिड ब्रिंग करून येतो, त्यांना अमायनो ॲसिलेटेड TRNA पण म्हणतात। नंतर मग तो त्याच्यावर असणारे अँटीकोडानशी रिलेटेड कोडान या mRNA वर प्रेझेंट असतात, सो बाइंड करतात ह्याला ॲट P साईट, देन ते ट्रान्सलोकेटेड होऊन A साईटवर जातो आणि अशा प्रकारे पेप्टाईड चेन फॉर्मेशन होते, जे आपण डिटेलमध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये पाहणार आहोत। नेक्स्ट इज इन्क्लुजन बॉडीज। ते काय असतात? ते नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतात, जे सायटोप्लाझममध्ये फ्रीली प्रेझेंट असतात। त्याचे एक्झाम्पल आहेत फॉस्फेट ग्रॅन्युल, सायनोफिन ग्रॅन्युल, ग्लायकोजन ग्रॅन्युल। नेक्स्ट आहे गॅस व्हॅक्यूल। ते फक्त ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये असतात। थँक्यू. स्टे कनेक्टेड फॉर फर्दर व्हिडिओ. ओम भट स्वाहा.